नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार दिवाळी निमित्त अनारस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, दिवाळी स्पेशलसाठी मी अनारसाचं पीठ दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. 3 दिवस मी पाण्यात भिजत ठेवलेले, पण दररोज पाणी बदलून घ्यायचं याचा सकाळी. तर हेच मी ही जाली आहे, याच्यात काढून खाली रिकामी पातेलं आहे, याच्यात मी तांदूळ काढून घेते. तेवढा सर्व तांदूळ पाण्यातून आपण काढून घेतलेले आहे. जास्त करून जुना तांदूळ घ्यायचा, कोलम वगैरे घ्यायचं नाही. याचेच आपल्या अनारस घ्यायचे. आणि हे तांदूळ आपल्याला आता पंख्यावर हे करायचं आहे, उन्हावर वाळत नाही घालायचे. मी आता हे एक फडक्यावर टाकणार आहे, फॅनवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. बघा, जालीत आपण हे झालेले आहेत, पाणी काढून घेतलेले आहे. मी फडका आथरलेला आहे, हा बघा. त्याच्यावर आता तांदूळ टाकून अनारसाचं घेत आहे. त्याने फॅनखालीच हे करून घ्यायचं आहे, वाढून घ्यायचे तांदूळ. असं पातळ करून घ्यायचे, जाड जाड नाही लावायचे. हे बघा, आपलं झालेलं आहे तांदूळ टाकून. याच्यावर 1 की 2 तास गेले ना, हे पूर्ण हे झालं ना की मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. आता मी फॅन चालू करून घेते. फॅन खालीच हे टाकून घ्यायचे की तांदूळ आपल्याला उन्हावर नाही टाकायचे. हे बघा, आपण फॅन खाली तांदूळ सुकवायला ठेवलेले ते झालेली आहे. आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात टाकून घेते. थोडं थोडं आपल्याला घेऊन मिक्सरला वाटून घ्यायचं आपल्याला. हे बघा, आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. हे बघा, असंच आपल्याला नेल पाहिजे. आता हे चालवून घ्यायचं आपल्याला. हे बघा, हे पीठ चालून झालेलं आहे. आणि हे परत आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे डिशमध्ये. हे पण परत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, कारण चालूनच घ्यायचं आहे आपल्याला पीठ. तर दुसरं पण मी चालवून घेते पीठ. हे बघा, आपण हे चालून घेतलेलं आहे, याची कणिक निघलेली आहे, ही पण मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे. हे बघा, मी 1.5 किलो तांदूळ घेतलेले आणि 1 किलो गूळ आहे. कारण मी सेम नाही गूळ घ्यायचं, नाहीतर मग आपलं अनारसाचं पीठ पण पातळ होते. तर मी गूळ टाकून घेते, बारीक कापून घेतलेले आहे. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता. अनारसाची मेहनत खूप आहे, खायला चांगले वाटतात पण.
हा बघा, मी स्टीलचा एक डबा घेतलेला आहे, त्याच्यात आता टाकून घेते. या गुळाच्या गुठल्या राहिल्या तरी उद्याला ते आपलं नरम होईल गुळ. मी आता याच्यात टाकून घेते. आपण पाणी दूध वगैरे काय नाही घेतलेलं, फक्त गुळ आणि पीठच आहे. हे बघा आपलं झालेलं आहे. उद्याला पण पिठाला या हात मारून घ्यायचंय. मी आता झाकण लावून घेत आहे. आपण अनारसाचं पीठ केलेलं आहे ते बघून घेऊया. हे बघा आपलं गुळ वगैरे विरघळलेलं आहे. तर एका परातमध्ये मी काढून घेत आहे सर्व. हे बघा, आपण 1.5 किलोला पिठामध्ये अनारसाच्या 1 किलो गूळ टाकलेला. मला गूळ थोडं कमी वाटते म्हणून मी 1/2 किलो दुसरं घेतलेलं आहे. याच्यातच मी कधी पण अनारसाचं गूळ थोडं कमीच टाका, नंतर पीठ मग पातळ होत जातं. मी 1/2 किलोच्या पेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे. हे बघा, एवढा तुकडा ठेवलेला आहे 1/2 किलोपेक्षा. हे आपल्याला आता बनवून घ्यायचंय. हे बघा, अनारसाचं पीठ मळून घेतलेलं आहे मी. याला दूध नाही, पाणी नाही, काय नाही, गुळातच घेतलेलं आहे. तर 2 दिवसांनी आपल्याला बघायचं आहे. मी झाकण लावून घेत आहे. आपलं अनारसाचं पीठ बघून घेऊया कसं आले ते. हे बघा, आपलं अनारसाचं पीठ छान आलेलं आहे. सगळं मी तुम्हाला कसं करायचं, कसं बनवायचं ते पण सगळं दाखवलेलं आहे. असंच तुम्ही बनवून घ्या. मी एका साईडला तूप पण ठेवलेलं आहे. गॅस चालू करून घेत आहे. हे बघा, मी हाताला थोडं तूप लावून घेत आहे. थोडं थोडं घेऊन आहे पीठ. प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्याच्यावरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. हे बघा, आता याला खसखस लावून घेऊ आपण. अनारस खायला खूप छान वाटतं. गॅस थोडा फास्ट करून घेत आहे मी. परत खसखस टाकून घेत आहे. हे बघा, आपले मस्तपैकी अनारस वर पण आलेली आहे, छान झालेले आहे. हे बघा, काढून घेत आहे मी. मस्त टम्म फुगलेली पण आहे. हे पण काढून घेत आहे अनारस. असेच खुसखुशीत तुमचे पण होतील. मी दुसरे आता मी बाकीचे करून घेत आहे. बघा, आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली? छान अनारस झालेले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही दिवाळी स्पेशल डिश मी बनवली आहे.
हे बघा, तुम्हाला दाखवते, पण छान झालेली आहे. एक तोडून दाखवते. हे बघा, आतमध्ये छान जाली पण पकडलेली आहे. तुम्ही पण घरी दिवाळीला ट्राय करून बघा आणि तुम्ही पण आमच्या घरी दिवाळीला या.